शाळा सुटल्यावर घरी परतणाऱ्या शिक्षकांवर काळाचा घाला. कार अपघातात दोघांचा मृत्यू. 2 कारमध्ये भीषण अपघात. 2 शिक्षक ठार, 4 जण जखमी. 2 कारची समोरासमोर धडक होऊन यातील एक कार उलटली. या भीषण अपघातात एका कारमधून प्रवास करणाऱ्या 2 शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही कारमधील 4 जण जखमी झाले. अमरावती मार्डी मार्गावरील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल समोर रात्री हा अपघात घडला. वसंती अनिल सरोदे वय वर्ष 50, जिजाऊ कॉलनी अर्जुन नगर व पंकज खुशालराव मेश्राम वय वर्ष 36 राहणार प्रवीण रेसिडेन्सी तपोवन अमरावती अशी अपघातातील मृत शिक्षकांची नावे आहेत. तर अपघातात वसंती सरोदे यांचे पती अनिल पंजाबराव सरोदे वय वर्ष 60 अर्जुन नगर यांच्यासह दुसऱ्या कारमधील रामचंद्र तराळे, ऋषिकेश दीपक बौद्ध राहणार कासारखेडा सह 4 जण जखमी झाले आहेत. पंकज मेश्राम व वसंती सरोदे हे दोघे आर्वी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. ते कारने दररोज आवी अमरावतीला ये-जा करत होते. शाळा आटोपल्यानंतर पंकज मेश्राम, वसंती व अनिल सरोदे हे तिघे MH23Y 4651 क्रमांकाच्या कारने आर्वीहून अमरावतीला येत होते. त्याचवेळी MH04 DW 0972 क्रमांकाची कार अमरावतीहून वर्धेला जात होती. दोन्ही कार भरधाव होत्या. मार्डी मार्गावरील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल नजीकच्या वळणावर दोन्ही कारची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही कार रस्त्याच्या दोन्ही कडेला फेकल्या गेल्या. अपघातात कारमध्ये पंकज मेश्राम हे अडकले होते. बऱ्याच परिश्रमानंतर लोकांनी त्यांना बाहेर काढले. अपघातानंतर मृत व जखमींच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. दोन्ही शिक्षकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. अमरावती शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मार्डी मार्गावर वस्ती वाढत चालली आहे. या मार्गावर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या मार्गावर काही ठिकाणी हे अपघात प्रवण झाली आहेत. या अपघात प्रवण स्थळी वळण दर्शवणारे फलक दोन्ही बाजूंना लावण्यासह गतिरोधक पांढऱ्या रंगाचे पट्टे लावणे अशा उपाययोजनांची गरज आहे. काही ठिकाणी वेगमर्यादा फलक लावून त्यांची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मार्डी मार्ग अरुंद असल्याने अपघातांचा धोका असतो. अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. या मार्गाचे रुंदीकरण करावे. या मार्गावर वर्दळ वाढलेली असताना वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. अपघाताची तीव्रता इतकी अधिक होती की दोन्ही कारचा पुढील भाग अक्षरशः चकनाचूर झाला. प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. फ्रेझरपुरा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.